वकील संघाच्या वतीनं महिला दिन मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलाय। सोलापूर जिल्हा वकील संघाच्या वतीनं मान्यवरांच्या उपस्थितीत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आणि सहकारी सत्र न्यायाधीश रेखा पांढरे या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेविका, यशस्वी उद्योजिका अस्मिता विजन, न्यूज चॅनलच्या संपादिका अस्मिताताई गायकवाड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मीनल चिडगुपकर, जिल्हा परिषदेच्या शिक्षिका भूमिका क्षीरसागर यांचीही प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वागत केलं। वकील बांधव, त्याचबरोबर जिल्हाभरातील सर्वसाधारणपणे 7200 वकील या सगळ्या भावंडांकडून आपल्याला महिला दिनाच्या खूप खूप शुभकामना। आपला मान सन्मान, लौकिक आणि स्वाभिमान असाच वाढत राहू, आपली कार्यकर्तृत्वानं 10 दिशा उजळत जाव्या अशी वकील संघाचा अध्यक्ष यांना आपल्याला शुभकामना देतो आणि आम्ही आपली रजा घेतो। धन्यवाद। या कार्यक्रमाच्या संयोजिका ॲडव्होकेट अनिता रणशृंगारे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली। त्यामुळे सर्व महिलांना, उपस्थित जजेस मॅडमना, सिनियर ज्युनियर सर्व विद्यार्थ्यांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आता उपस्थित असलेल्या आपल्याला पाहुणे जे लाभलेले आहेत त्या अस्मिता गायकवाड मॅडम आणि त्याचप्रमाणे भूमिका क्षीरसागर मॅडम। तर थोडी मी त्यांची प्रास्ताविकता देते। आपल्या शेड्यूल प्रमाणे आपल्या आव्हाड मॅडम आणि काळे मॅडम या येतच आहेत, त्यामुळे मॅडम आल्यानंतर आपण दीप प्रज्वलन करू आणि माता सावित्रीबाई फुले यांना हार अर्पण करून आपण कार्यक्रम चालू करू। अस्मिता गायकवाड या ज्येष्ठ समाजसेविका, उद्योजिका, बँकर, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सर्वांना परिचित आहेत। त्या उच्च शिक्षित असून त्यांनी पीडित महिला व बालकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांसाठी मोठे कार्य केले आहे। त्यांनी 3000 पेक्षा अधिक जोडप्यांना समुपदेशन केले आहे। त्यांनी महिला शेतकरी म्हणून जिल्ह्यातील पहिले कृषी पर्यटन केंद्र 40,000 एकरावर सुरू केले आहे। विविध संघटनेच्या अध्यक्ष आहेत। अनेक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे। 2 वेळा महानगरपालिकेत नगरसेविका होत्या। सोलापूर मनपामध्ये महिला व बाल कल्याण समिती गठीत करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे। अशा या आपल्याला अस्मिता गायकवाड मॅडम लाभलेल्या आहेत, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करावे। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यानंतर ॲडव्होकेट अनिता रणशृंगारे यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला। कार्यक्रमाच्या अध्यक्ष रेखा पांढरे यांनी महिलांनी आरोग्य आणि शिक्षण याबाबतीत जागरूक राहावं असं आवाहन करून सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। मी सर्वांना सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते सगळ्यांना। आणि एवढंच यावेळी असं सांगू इच्छिते की सर्वप्रथम आतापर्यंत त्या SP मॅडमनी आणि आपल्या मॅडमनी भरपूर इतकं काही सांगितलेलं आहे की तुम्हाला सांगण्यासारखं असं वेगळं सांगण्यासारखं काही राहिलेलं नाहीये। पण मी एवढं सांगेन तुम्हाला
की सगळ्या महिलांनी सर्वप्रथम आपल्या हेल्थची काळजी घ्यावी. हेल्थ इज वेल्थ. म्हणून सकाळी उठल्यानंतर योगासनं किंवा काही नाही झालं तर वॉक, 30 मिनिट्स वॉक आणि ध्यान, 15-20 मिनिटं ध्यान, हे तिन्ही आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही आणत नसाल तर आणून घ्या. जे आणत असाल तर ते तर नक्कीच म्हणजे अभिनंदनास पात्र आहेत, पण ज्यांनी हे पाळत नाही त्यांनी जरूर हे पालन करा. योगासनं, ध्यानधारणा हे निश्चित आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही याचा उपयोग करावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण. आता शिक्षण म्हणजे आपलं LLB पर्यंत झालेलंच आहे. LLB झालं की सगळं झालं असं नाही. आज आपण ज्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये LLM, PhD, परत MPhil वगैरे जर असेल तर तुम्ही ती शिकण्याची जी आपली वृत्ती आहे ती कायम ठेवावी असं मला वाटतं. कारण शिकत गेलो की आपण तरुण राहतो. जोपर्यंत आपण म्हणजे शिकत असतो तोपर्यंत आपल्याला नवीन शिकण्याची आवड असते, नवीन काहीतरी करण्याची आवड असते. आणि म्हणून प्रत्येकाने आपलं शिक्षण हे कंटिन्यू ठेवावं. हे गोष्ट सांगण्याचं कारण असं आहे की हे माणूस आपल्या अनुभवातून शिकत असतो आणि काहीतरी दुसऱ्यांना सांगत असतो, जे आम्ही नाही करू शकलो. मी PhDचं रजिस्ट्रेशन केलं होतं माझं, परंतु काही कारणास्तव इकडं सर्व्हिसमध्ये आल्यानंतर पहिले सर्व्हिसकडे लक्ष देणं फार गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे माझं PhD राहून गेलं. म्हणजे आता अजून करायचं मला विचार आहे. परंतु मी तुम्हाला असं सांगते की आता यंग मुली आहेत सगळ्या, तर त्यांनी LLM करावं, PhD करावं, चांगलं शिक्षण घ्यावं आणि याच्यामुळे काय होतं की आपला मेंदू जागेवर राहतो, बरोबर राहतो, काहीतरी नवीन शिकत असेल तर. विधिज्ञांनी सर्वसामान्यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास अबाधित राहावा आणि लोकांना कोर्टाची पायरी चढताना भीती वाटू नये यासाठी सदैव कार्यरत राहावं. क्षेत्र कोणतंही असो, महिलांनी स्वतः जपून निर्भीडपणे सर्व क्षेत्रात पादाक्रांत करावं असं आवाहन ज्येष्ठ समाजसेविका, यशस्वी उद्योजिका अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या संपादिका अस्मिताताई गायकवाड यांनी केलं. सर्व सखींना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर दिसताय आणि तुमच्यातल्या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा. खरोखरच मी आज पाहतेय की आज एक वेगळी चमक तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे. व्यासपीठावर पण सगळे मान्यवर स्त्री पुरुष समानता आज आपण नुसतं म्हणतोय, पण ती आज कागदावर दिसते आणि आपल्याला प्रत्यक्षात उतरवायची आहे. पण मी खरोखरच सांगते की समाजात अनेक ठिकाणं अशी आहेत आणि अनेक महिलांना त्या महिला भाग्यवान आहेत की तिथं स्त्री पुरुष समानता ही नुसती कागदावर राहत नाही तर ती प्रत्यक्षात असते. जसं माझं की घर आणि ॲडव्होकेट सुरेश गायकवाड साहेब त्याचं एक उदाहरण आहे. प्रत्येक ठिकाणी वादपेक्षा संवाद कुठेतरी साधून आणि कुठे जर वाद होत असेल तर त्याला थोडासा फाटा देऊन आपण पुढे निघून जायचंय. आणि मला ती स्त्री पुरुष समानता अपेक्षित आहे की जिथे घरापासून त्याची सुरुवात होते. क्षण साऱ्या आयुष्याचे असेच का संपणार? अवकाशात झेप घेणारे पंख इथेच का तुटणार? जगण्यातून तर रोज मरतोच आहोत, पण मरण्यातूनही जगणे नाही का जमणार? आतून बाहेरून पेटलेला अग्नी कधीच नाही का शमणार? स्वप्न वेगळ्या साऱ्या कळ्या अशाच का जळणार? स्त्री ही स्त्रीचीच वैरीण का होणार? स्वतःचा हा आत्मघात ती किती दिवस करणार? मुक्या, बहिऱ्या आणि आंधळ्या समाजाला जाग कधी येणार? निर्बल या अबलेला तो न्याय कधी देणार? सांगा माझे शब्द नुसते शब्द का राहणार? त्यांना या दुनियेत कोणीच नाही का आसरा देणार? कित्येक आले आणि गेले नुसतेच रेखाटून शब्द, तीच गत का आता माझी देखील होणार? नकोच मला नुसतीच आश्वासनं, सांगा मला ते कृतीतून. जन्मोजन्मी करीत आले हेच प्रश्न, सांगा याला तुम्ही उत्तर कधी देणार? आणि या उत्तराची अपेक्षा आपण सगळेच जण करतोय, या उत्तराची आपण वाट पाहतोय, पण ते उत्तर देण्यासाठी आपल्या सगळ्यांना स्वतः सक्षम व्हायचंय. या न्याय व्यवस्थेवरचा आपला विश्वास वाढवण्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचंय. आणि एवढंच नाही तर समाजामध्ये जे जे बिघडलेलं आहे ते घडवण्याचं काम आज आपल्याला सगळ्यांना मिळून करायचंय. आणि हा समाजाची जिथं बिघडलेली घडी आहे ती घडी बसवायचं काम आपण सगळेजण मिळून करूया. या जागतिक महिला दिनानिमित्त मी आपल्याला हा संदेश देईन की निर्भीडपणे सामाजिक काम करायला पुढे या, राजकारणात पुढे या. प्रत्येक क्षेत्र काय इज द लिमिट असं आपण म्हणतो आणि महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आली पाहिजे.
ती कुठलाही ते क्षेत्र असू दे ते तिने पदार्पण करावं आणि त्यासाठी मग ती अधिकारी असू देत, पदाधिकारी असू देत, सामाजिक कार्यकर्ता असू देत, आज विधिज्ञ असू देत, जज असू देत, कुठलाही क्षेत्र असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने पुढे यावं. महिलांनी घाबरायचं नाहीये, कारण प्रत्येकीने आपण कधी बदनामीच्या भीतीने घाबरतो, कधी समाजाच्या भीतीने घाबरतो, तर महिला कुठलीही भीडभाड न ठेवता निर्भीडपणे समाजाच्या व्यवस्थेमध्ये काम केलं पाहिजे. कुठलंही क्षेत्र असू दे त्यामध्ये तिने निर्भीडपणे काम करावं आणि कुणाचीही भीडभाड न ठेवता माझं स्वत्व जपून, माझा स्वाभिमान जपून आणि या समाजामध्ये एक जबाबदार नागरिक म्हणून, एक जबाबदार घटक म्हणून आपली जबाबदारी सांभाळूया. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी महिलांनी बार असोसिएशनचे आभार मानले. महिलांनी समाजाच्या चौकटीत न राहता आपल्या आवडीच्या क्षेत्रात मनमुक्तपणे कार्य करावं असं सांगितलं. सोलापूर बार असोसिएशन मध्ये मी त्यांचे खूप खूप ॲक्च्युली आभार मानले पाहिजे मी, कारण की मी ह्या कॅम्पसच्या मागेच राहायची ॲज अ एसडीएम म्हणून आणि मला हा परिसर नेहमीच असा ओळखीचा वाटला हवा, म्हणजे एकदमच बाजूचा नेबर जरी असला तरी मी ह्या परिसरात कधी आली नव्हती. सो आज मला पहिल्यांदा तो मान मिळाला, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि वेळेचा अभाव असल्यामुळे मी एकाच मिनिटात मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की बिकॉज माझा परिचय देताना ते म्हटले की मी ILS लॉ कॉलेजची आहे आणि लॉ कॉलेजमध्ये जाणं, प्रवेश घेणं, लॉ म्हणून ते करिअर निवडणं हे एकदमच अपघात होता, ॲक्सिडेंट होता. सगळे म्हणायचे इंजिनिअरिंग कर, मेडिकल कर, पुढे IAS व्हायचं आहे, काहीतरी लॉ आर्ट्स कर वगैरे वगैरे. आणि असं झालं की मी फर्ग्युसन कॉलेजच्या भटकन तिथून आज शिरली BMCC वरून लॉ कॉलेजला आली आणि मला समोर बोर्ड दिसलं की लॉ. मला वाटलं ठीक आहे लॉ करू, आणि पण तिथे तसं म्हणजे तो अडथळा ॲक्च्युली तो नाही आहे. मग मी घरी जेव्हा सांगितलं आईबाबांचं तसं काही नव्हतं, पण मुळात माझे मामा काका सगळे म्हणाले वकील हा पेशा महिलांचा नसतो. आणि म्हणूनच जागतिक महिला दिनानिमित्त असं सांगायचं इच्छिते मी की हा पेशा तुमचा नाही आहे, तो नाही आहे ना. तुम्ही नर्सिंग करा, तुम्ही मेडिकल करा, तुम्ही पोलीसमध्ये जाऊ नका, काळे मॅडम पण आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडल्या जातात, ते स्टिरियोटाइप केले जातात, ते टॅबू आपल्याला परत 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 आठवण करून दिले जातात. आणि मला वाटते आजची ही संख्या त्या कुठेतरी त्या स्टिरियोटाइपला, त्या सिलिंगला फोडून काढते आणि अभिमान आहे. पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे म्हणाल्या, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षण मिळालं, महिलांमुळेच समाजाची प्रगती झाली आणि हे महिलांनी सिद्ध करून दाखवलं. ज्यांच्यामुळे मी आपणा सर्वांसमोर उभी आहे, किंबहुना आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहोत आणि ज्यांचं या ठिकाणी आपण आज प्रतिमा पूजन केलं, ज्यांना अभिवादन केलं, त्या सावित्रीबाई फुले यांना या ठिकाणी अभिवादन करते. जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर वाटायला लागलं येस इट इज अ फेस्टिवल. Today's Women's Day is a festival and it is a global celebration of our women's achievement, our struggle and our goal regarding gender equality, right to equality. आणि म्हणून आजचा दिन जो आहे ना तो आपला सेलिब्रेशन आहे, आपला अचिव्हमेंट आहे. तर आम्ही जे इथं आहोत, तुम्ही इथं आहात सगळे, ह्या ज्या आहेत, ही जी आपली अचिव्हमेंट केली त्याचं आजचं सेलिब्रेशन आहे. आणि ते अचीव करत असताना आपल्याला आपले गोल्स काय आहेत, आपला स्ट्रगल आठवायचा आहे. मग सांगितलं की आपण जे इथं आहोत ना, आणि आज यांचं जे आपण प्रतिमा पूजन करतो ना, म्हणजे मी जे खात्यामध्ये आले, मॅडम इथं आलेल्या आहेत, किती ट्रान्सपरन्सी आहे. मनीषा मॅडम या ठिकाणी गेल्या, IAS म्हणून आज त्या पण आहेत. आणि ती काही भाग्य नाही आहे, लक्षात ठेवा. कुठला आम्ही आज या पदावर आहोत, ती शिक्षणाची किमी आहे, ती शिक्षणाची जादू जी यांनी आम्हाला दिली. आणि आपण आज इथं आहोत अस्तित्वाचा लढा, आणि आज ते ट्रिब्यूट आहे महिला दिनी की ज्यांनी ज्यांनी आमच्यासाठी हे सगळं दिलेलं आहे. मग ते राजा राम मोहन रॉय असू देत, ज्यांनी 1830 साली सतीची प्रथा बंद केली आणि म्हणून जिजाऊ सती नाही गेल्या, लक्षात ठेवा. आणि पुढे शिवबा आले
आणि म्हणून मग हे स्वराज्य आलं आणि आम्ही आज इथं आहोत. आणि ते जे आमचं अस्तित्व जे आहे ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला प्रेरित केलं. आमच्या अस्तित्व म्हणजे सकाळी सांगितलं की 2011 नुसार आम्ही 930 आहोत फिमेल रेशो मध्ये, परंतु आम्ही नव्हतोच ज्या काळामध्ये. त्यावेळी आम्हाला निर्माण केलं जे यांनी, आणि त्याला घटनात्मक दर्जा म्हणजे आमचं स्थान कुणीही हलवायचं नाही. नो डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ जेंडर आणि राईट टू इक्वॅलिटी. आर्टिकल 17 मध्ये आम्हाला जे प्रावधान करून ठेवलं, जे प्रोव्हिजन करून ठेवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि संविधानाला आज आपल्याला या ठिकाणी जास्त सेलिब्रेशन आहे. लक्षात आपल्या अस्तित्वाचं सेलिब्रेशन आहे. आपले गोल आहेत म्हणजे 2024चं. मी सकाळी त्यानंतर कॉलेजला गेले होते, कॉमर्सच्या विद्यार्थिनी होत्या 3rd इयरच्या, आणि मग मी त्यांना विचारलं मला कुणीतरी सांगा फक्त 2024 इंटरनॅशनल विमेन डे. इट इज नॉट अ लोकल विमेन डे, इट इज बिंग सेलिब्रेटेड ग्लोबली. तर याचा मोठो काय आहे इफ एनी टाइम? कोणी सांगेल मला तुमच्यापैकी? एनीबडी? 2000 गुड. टाळ्या वाजवूया आपण यांच्यासाठी. इन्स्पायर इन्क्लुजन, इन्व्हेस्ट इन विमेन, ऍक्सिलरेट प्रोग्रेस. इंटरनॅशनली सांगतायत की इन्व्हेस्ट इन विमेन, प्रोग्रेस, ऍक्सिलरेट प्रोग्रेस. म्हणजे महिलांच्या मध्ये आपल्याला जो काही बदल दिसतोय, आपल्याला जी काही प्रोग्रेस आहे ना ती विमेन मुळे आहे. लक्षात ठेवा. आणि आपण ते सिद्ध केलेलं आहे. स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मीनल चिडगुपकर महिला दिनाच्या यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, स्त्रियांना स्त्रियांबद्दल जास्त प्रेम वाटतं आणि प्रत्येक स्त्री क्षेत्रात जास्तीत जास्त त्यांनी बेस द्यावा असं विचार ती नेहमीच करत असते. तुम्हाला उत्सुकता असेल आम्हाला सगळ्यांना भेटायची, तेवढीच मला उत्सुकता होती. मी कधीच ही बघितलं नव्हतं सोलापूरचं सत्र न्यायालय आणि तिथे तुम्ही सगळेजण इतके शिक्षण केलं. मला खरोखर प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये सगळ्यांना त्याच्याबद्दलची माहिती असते. आम्ही युजली आमचे फ्रेंड्स डॉक्टर असतात, आम्ही त्यांना भेटत असतो, त्यांच्याशी आमचं बोलणं होत असतं. पण मला आज तुम्हाला सगळ्यांना बघून, इतक्या स्त्रिया बघून इथे, आणि ज्या आता या कायदा क्षेत्रामध्ये पुढे चाललेले आहेत, मला अत्यंत आनंद वाटत आहे. कारण मला कायम असं वाटतं स्त्रियांबद्दल ना प्रत्येक स्त्रीला एक आतून थोडंसं जरा जास्त प्रेम असतं. कारण तिला वाटत असतं की प्रत्येक स्त्रीला तिचा न्याय मिळायला पाहिजे, तिला तिचं बेस्ट व्हायला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शिक्षिका भूमिका क्षीरसागर म्हणाल्या, जागतिक महिला दिन शहरी महिलांपर्यंत पोहोचला पण ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचला नाही. यासाठी आपण प्रयत्न करावे असंही त्यांनी सांगितलं. मार्च महिना म्हटलं की आपल्या महिलांसाठी एक वेगळं वार असतं. आताच आपण पाहिलं महिला दिनाची तयारी किंवा वेगवेगळे महिला मेळावे, आणि आता आपल्याला अगदी 1 तासभर मिळाले हे भौतिक खाद्य, हे आपल्यासाठी पूर्ण वर्षभर काम करण्याची मनोमन प्रेरणा देतं. पण मला वाटतं की बाब फक्त आपल्या सुशिक्षित महिला किंवा नोकर वर्गातील महिला यांच्याच बाबतीत लागू पडेल. कारण आम्ही जेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्याकडे येणाऱ्या महिला ज्या घरगुती काम वगैरे करतात किंवा आम्ही वाडी वस्तीवरती काम करतो, तिथं आमच्या ज्या खेडोपाड्यातील महिला बघतो त्यांच्याकडं खरंच त्या अजून या महिला दिनाविषयी खूप अनभिज्ञ आहेत. आताशे काहीशे कार्यक्रम शाळांच्या माध्यमातून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांच्यासाठी होत आहेत, पण ते तेवढेसे पुरेसे नाहीत असं मला वाटतंय. तरी पण आपली पेशन्सी कमी होतीये का? नाही. आताच मॅडमने सांगितलं. मी तर म्हणणार होते प्रत्येक महिला किंवा स्त्री हे आपले 101% देते, पण मॅडमने तर 200% सांगितलंय. आणि अगदी ते खरंय. ती घरातील महिला असो, नोकर वर्गातील महिला असो, कुठेही ऑफिसमध्ये काम करणारी महिला असो किंवा एखादी मोलमजुरी करणारी महिला असो, तिच्या अंगी असणारा प्रामाणिकपणा हा खूप मोलाचा आहे आणि तो तिला निसर्ग दत्त आहे. आणि त्यामुळेच ती 200% आपल्या कुटुंबाला आपण जिथं काम करतो तिथं देत असते. ॲडव्होकेट ऐश्वर्या लिंबोळे यांनी सूत्रसंचलन केलं. स्वाती राठोड यांनी आभार मानले. यावेळी महिला न्यायाधीश आणि विधीज्ञ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.